गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. मी निषाद पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक छोटासा ब्लॉग, एक छोटीशी ट्रिप. पंढरपूरची ट्रिप झाल्यानंतर आज आम्ही जात आहोत छत्रपती संभाजीनगर येथे. परंतु ती स्कूलची ट्रिप नाही आहे ही. आमच्या स्टाफमधल्या एका कलिगच्या घरी लग्न आहे, तर ते लग्न अटेंड करण्यासाठी आम्ही जात आहोत छत्रपती संभाजीनगर येथे. तर बघत राहा निषाद क्रिएशन. लाईक करा, शेअर करा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही याला ओळखतच असाल, हे माझ्यासोबत असते कधी पण. तर सगळ्यांची वाट बघत बसलो इथं. एक 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 गोळा करत आहोत. हळूहळू 3-4 जण येत आहेत. भाई हाय बोलो. हेलो. ये नकुल सर है. नकुल सर ये भी आ गए है. तर ओ हे आहेत आमचे आंबेकर सर. हे सुद्धा आमच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येत आहेत. यंग मॅन, उमर 55 की दिल बचपन का. मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत 4 वाजता उठून रेडी झाल्यानंतर 5 वाजता सगळ्यांना गोळा करून 6 वाजता इथून निघालोत आम्ही. तर मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत अंबाजोगाईच्या टोल नाक्यावरती. तर अंबाजोगाईच्या टोल नाक्यावरून आम्ही इथून पुढे निघोत. तर सकाळी लातूरवरून निघाल्यानंतर अंबाजोगाई केज, त्याच्यानंतर मांजरसुंबा आणि मांजरसुंबावरून हायवेला लागल्यानंतर आम्ही आता आलो आहोत हॉटेल बळीराजा. इथे आम्ही नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता केल्यानंतर आमचा प्रवास असाच चालू राहणार आहे छत्रपती संभाजीनगरकडे. हॉटेल बळीराजा. तुम्ही जर या साईडला कधी आलात तर एकदा या हॉटेलचा नाश्ता नक्की ट्राय करा. खूप सुंदर सुंदर आणि टेस्टी मेनूज आहे तिथे. तुम्ही पाहू शकता गर्दी किती आहे. इथं लई गर्दी असल्यामुळं, थोडीशी गडबड असल्यामुळं आम्ही पुढे निघत आहोत. पुढे एखाद्या दुसऱ्या हॉटेलवरती आम्ही नाश्ता करू. पेंडगावचा गणपती आला, हात जोडा. पेंडगावचा गणपती आला. हनुमान आहे बे, गणपती नाही. हनुमान 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 हनुमान. मला नाचू दिलंय. हा, इथं बघा. बीड 124 किलोमीटर. आता आपण काहीतरी आला कोण जहाँ जाए वहाँ कॅटरिंग गिरी सुरू. तर बळीराजा हॉटेलला खूप गर्दी असल्यामुळे आम्ही तिथला नाश्ता सोडून इथं थोडं समोर एका टोलवर नाक्यावरती नाश्ता करण्यासाठी आलो होतो. आणि मस्तपैकी थंडीमध्ये गरम गरम नाश्ता केल्यानंतर आता इथून पुढे आम्ही परत संभाजीनगरला प्रवास करणार आहोत. माझ्यासोबत आहे माझा मित्र तुषार. तुला काय कमेंट करायची का? काहीच नाही, लग्नात जायचंय, पण लग्न आता आम्हाला सापडणार का नाही याची चिंता होत आहे. पण आता गाडी आमचे महारथी निषाद भुते चालवणार आहेत, त्यामुळं मला गॅरंटी तर आहे. गॅरंटी आहे, पण मी फुल गॅरंटी लेता है. पण सुखरूप पोहोचण्याची गॅरंटी नाही. अरे वो गॅरंटी मी लेता है. ओके, चला तर मित्रांनो भेटूया. हे 2 महान लोक चाय पित आहेत आणि इकडे 3रा मेंबर. तर मित्रांनो, प्रवासाचा एन्जॉय करत करत आम्ही संभाजीनगरकडे जातो आणि एक अर्ध्या तासामध्ये आम्ही संभाजीनगरमध्ये लग्नाच्या लोकेशनला पोहोचणार आहोत. सफर का मजा लीजिए विथ ओल्ड सॉन्ग. ये देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल. लग्नानंतर जेवणाचा प्रोग्राम असतो, जो की आम्ही आता सध्या करत आहोत. तुम्ही सुद्धा या जेवण करण्यासाठी. मित्रांनो, लग्न अटेंड केल्यानंतर आम्ही आता जात आहोत घृष्णेश्वर मंदिराकडे. लास्ट इयर सुद्धा मी इथे आलो होतो आमच्या विद्यालयातून विद्यार्थ्यांची ट्रिप घेऊन, आणि आज पुन्हा एकदा माझं भाग्य की मला त्या मंदिरामध्ये जाण्यास मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर इथे जवळपास तुम्हाला 2-3 किल्ले पाहायला मिळतील, जसं की दौलताबाद आहे, परत समोर जो दिसत आहे तो आहे देवगिरी किल्ला. घृष्णेश्वर टेम्पलकडे जाताना हा किल्ला तुम्हाला रोडवरूनच पाहायला मिळतो. सुंदर अशा वातावरणाचा आनंद घेत आम्ही जात आहोत घृष्णेश्वर मंदिराकडे आणि तिथूनच आम्ही भद्रा मारुती मंदिराकडे सुद्धा जाणार आहोत. मागच्या वर्षी 11वीच्या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर या विद्यालयातील 11वीच्या विद्यार्थ्यांची आम्ही एक छोटीशी सहल घेऊन आलो होतो इथे, 1 डे टूर. त्यावेळेससुद्धा आम्ही घृष्णेश्वर टेम्पल, एलोराच्या काही लेणी आणि भद्रा मारुती टेम्पलकडे आम्ही व्हिजिट दिली होती. तर त्याच्यानंतर आज लग्नाच्या निमित्ताने पुन्हा एकदा घृष्णेश्वर टेम्पलला मला दर्शन घेण्याचं भाग्य लाभत आहे. सफर का मजा लीजिए, घाट में चलते रहिए, गाड़ी आ रही है, गाड़ी जा रही है. हर हर महादेव. हर हर महादेव. तर अशा प्रकारे आम्ही आता भद्रा मारुती मंदिरापासून आलेलो आहोत आणि आता आम्ही वापसीच्या प्रवासाला निघालेलो आहे. खूप सुंदर असा सनसेट आहे आमच्या मागे आणि निशांत भुते ड्रायव्हिंग सीट सोडत नाही आहेत. समोरचा व्ह्यू दाखवा ना. समोरचा व्ह्यू दाखवतो ना. काय डोंगर दिसायला बघ. अफाट असा डोंगर संभाजीनगरच्या बाहेर. ज्याला म्हणतात ना. हा ते हीच का. खूप छान असा आमचा दिवस गेलेला आहे आणि त्यातच विराट कोहलीने 135 रन मारले वन डे मध्ये. आजच्या वन डे मध्ये तेच तर सेलिब्रेटिंग डे आहे. सेलिब्रेटिंग डे आहे. सोने पे सुहागा. तर आज दिवसभर पूर्ण प्रवास करून आम्ही आता रिटर्न निघालो आहोत आणि सध्या गेवराईच्या समोर थोडंसं ट्रॅफिक लागलेली आहे आम्हाला. तरी आम्हाला जायला 10-10:30 तरी वाजतील, पण मध्ये कुठे जेवणासाठी थांबलो तर थोडासा आणखीन उशीर होऊ शकतो.